प्रिय विद्यार्थीओ, आज आपण पाहणार आहोत मराठी निबंध फळ्याची आत्मकथा। चला मुलांनो, मग पाहूया फळ्याची आत्मकथा हा निबंध। सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राइब करून घ्यावे, सोबत बेल आयकॉनचे बटन प्रेस करा। चला मुलांनो, आता आपण पाहूया निबंध। मी नेहमी शाळेत जातो, एके दिवशी असे शाळेत गेलो। 7वा तास पीटीचा होता, म्हणून सर्व विद्यार्थी मैदानावर खेळायला गेले होते। मला थोडा पायात लागले होते, म्हणून मी वर्गात बसून राहिलो। वर्गात मी एकटाच होतो। हॅलो आकिफ, असा आवाज मला ऐकू आला। मी इकडे तिकडे पाहिले तर चक्क फलाच माझ्याशी बोलत होता। मी स्मित हास्य करून फल्याकडे पाहिले, तेव्हा तो म्हणाला, आकिफ, आज मी तुला माझे मनोगत ऐकविणार आहे, ऐकशील ना? मी मान डोलावली। तेव्हा फला बोलू लागला, शिक्षक ज्ञान देण्यासाठी माझा उपयोग करतात, तेव्हा मला आनंद होतो। दररोज चांगले चांगले सुविचार वरती लिहितात, तेव्हा मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो। स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व महात्मा गांधी जयंती इतर विशेष दिनी जेव्हा मला विविध रंगाने नटविले जाते, तेव्हा मी खूप आनंदित होऊन जणू नाचायला लागतो। पहा मुलांनो, फळाला कधी कधी आनंद होत आहे तो स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व महात्मा गांधी जयंती इतर विशेष दिनी जेव्हा मला विविध रंगाने नटविले जाते, तेव्हा मी खूप आनंदित होऊन जणू नाचायला लागतो। पण जेव्हा विद्यार्थी माझ्यावर रेघोट्या ओढतात, तेव्हा मनात चीड निर्माण होते। मॉनिटर मस्ती करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे माझ्यावर लिहितो, तेव्हा मला वाईट वाटते। इतक्यात तास संपल्याची घंटा झाली। सर्व विद्यार्थी पळत पळत वर्गात शिरले, तेव्हा फळ्याचे बोलणे बंद झाले। सर आले आणि मराठीचा तासाला सुरुवात झाली। मुलांनो, हा निबंध होता फळ्याची आत्मकथा। हे आपल्याला लिहून करायचे आहे, सोबत आठवणसुद्धा करायची आहे। पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओसोबत। आता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। पुन्हा आपण भेटू नवीन व्हिडिओसोबत। चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण इतर सर्व विषयांचे व्हिडिओ आपण पाहू शकता।